आम्हा सर्वांना सुखदुःख कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. शरद पवारांना अश्रू अनावर झालेले आहेत. अत्यंत शोकाकुल होत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. शरद पवार स्पष्टपणे म्हणतायत की हा निव्वळ अपघात आहे, यामागे कोणतंही राजकारण नाही. अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सुषमा अंधारे सध्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पोहोचल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत. त्याही श्रद्धांजली अर्पण करतात आहे. जे दादांचे कार्यकर्ते जे दादांवरती प्रेम करतात ते शिस्त पाळतील, खाली बसतील. सगळे कार्यकर्ते जे दादांवरती प्रेम करतायत, दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी आले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, आपण खाली बसा, खाली बसा, शिस्तीचं पालन करा. आपली एक चूक, एक गोंधळ या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते. आजूबाजूला आपल्या महिला भगिनी आहेत, लहान मुलं आहेत. कृपया परिस्थितीचं गांभीर्य ओळखा. मला माहिती आहे आपल्या सर्वांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातून आपल्याला बाहेर पडणं अशक्य आहे. परंतु या परिस्थितीमध्ये आदरणीय दादांना अभिप्रेत असणारी शिस्त या ठिकाणी आपण सर्वांनी पाळूयात. हीच आपल्या वतीने, सर्वांच्या वतीने आदरणीय दादांना श्रद्धांजली असेल. कुणीही गडबड गोंधळ करणार नाही, कुणीही जागा सोडणार नाही. स्टेजवरती जे लोक आहेत ते लोक कृपया मागे सरकतील. मागे सरका, स्टेजवरचे लोक कृपया मागे सरका. आपण सर्व दादांवरती प्रेम करणारे लोक आहात याची मला कल्पना आहे, परंतु थोडीशी शिस्त पाळूयात. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आदरणीय दादांचं पार्थिव आणलं जाईल. आपण अंत्यदर्शनाची सुरुवात शासकीय मानवंदना झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी करणार आहोत. इतका वेळ आपण सगळ्यांनी सहकार्य केले. कृपया मी आपल्याला विनंती करतो की कृपया जागा सोडू नका, गडबड गोंधळ करू नका. कार्यकर्त्यांना खरं तर संयम ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात येते. एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे देखील आता बारामतीसाठी रवाना झालेत. आज उद्धव ठाकरे पवार कुटुंबाची भेट घेतील. अजितदादा यांचं पार्थिवाचं दर्शन घेणार असल्याची माहिती. उद्धव ठाकरे देखील आता बारामतीसाठी रवाना झालेले आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे अनेक बडे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे देखील बारामतीसाठी रवाना झाले आहेत आणि ते देखील या ठिकाणी येऊन संपूर्ण पवार कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आणि काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे राज ठाकरे देखील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघालेले होते. बारामतीसाठी ते रवाना झाल्याचं समजलेलं होतं आणि म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू सध्या बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती मिळते आहे. आणि आज रात्री पवार कुटुंबाची उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याचं देखील समजतंय. शासकीय मानवंदना दिली जाणार आहे थोड्याच वेळात. अजित पवारांच्या पार्थिवाला ज्या वेळेला पार्थिव हे हॉस्पिटलमधनं विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणलं जाईल. पण आपण सध्या दृश्यांमध्ये जी पाहतो आहोत, गर्दी जितक्या मोठ्या संख्येनं अजित पवारांचे जे समर्थक आहेत ते येत आहेत. आणि त्याच दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि हा ब्लॅक बॉक्स फॉरेन्सिक टीमनं आपल्या ताब्यात देखील घेतलेला आहे. आताची ही महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला कळू शकणार आहे की नेमकं अपघात घडण्याच्या काही क्षण आधी, काही मिनिटं आधी काय घडामोडी घडलेल्या होत्या, काय नेमका तपशील होता जो आपल्याला या दुर्घटनेच्या अनुषंगानं समजू शकेल की काय नेमकं कारण होतं या दुर्घटनेचं. तांत्रिक अडचण होती, दृश्यमानता कमी होती, लँडिंगच्या वेळेला काही अडचण झाली होती का? ज्या प्रश्नांची उत्तरं सकाळपासून सगळेच शोधण्याचा प्रयत्न करतायत की ही दुर्घटना नेमकी कशी घडली असावी,
ती उत्तरं देणारा हा ब्लॅक बॉक्स आता जर सापडलेला का आहे. एखाद्या महिला भगिनी लहान मुलगा चक्कर येऊन पडला तर त्याला बाहेर काढणं देखील कठीण आहे. कृपया सगळ्यांनी काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची काळजी घ्या आणि याच्यासाठी सगळ्यांनी शांत राहा, एका जागेवर उभे राहा. दादा समजून घ्या जरा, राहू द्या. कृपया गडबड गोंधळ करू नका. जे लोक पुढे उभे राहत आहेत त्याच्यामुळं मागचे लोक ओरडतायत. कृपया खाली बसून घ्या. मागच्या लोकांना दिसलं नाही की ते गोंधळ करतायत. कृपया खाली बसा. मध्यभागी जे लोक 4 जण उभे राहिले त्यांनी कृपया पहिल्याच जागेवर बसून घ्या, उठू नका. आणि उसळलेली आहे आणि अशातच चेंगरीची शक्यता देखील आपण खरं तर नाकारू शकत नाही. आणि अशा परिस्थितीत पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे, कारण अजित पवार यांचे समर्थक मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं या प्रांगणात उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत कुठल्याही क्षणी खरं तर चेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणूनच जो मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे त्या जनसमुदायाला शिस्तीत त्या ठिकाणी बसण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. आणि कुठंतरी आपण बघतो आहोत की इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे की गर्दी आवरणं सुद्धा किंवा नियंत्रित करणं सुद्धा काहीसं अडचणीचं बनताना दिसतं आहे. ही लाईव्ह दृश्य आहेत हॉस्पिटलच्या बाहेरची. आणि थोड्याच वेळात अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण सध्या अजून काही मोठ्या हालचाली होताना दिसत नाही आहेत. त्या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत क्षणाक्षणाच्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पोहोचवणार आहोतच प्रेक्षकांपर्यंत. ही 2 दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय. डावीकडची दृश्य आज सकाळची आहेत. विमानाची ही अखेरची दृश्य आपण पाहतोय. या विमानात अजित पवार हे खरं तर प्रवास करत होते आणि अजित पवार यांच्या सोबतच 5 जणांचा याच विमानाच्या अपघातात मृत्यू झालेला आहे. ही शेवटची दृश्य आहेत त्या विमानाची, ज्या विमानात खरं तर आज अजित पवार त्या विमानातून प्रवास करत होते. ही शेवटची दृश्य अजित पवार यांची देखील. अत्यंत दुर्दैवी हा सगळा घटनाक्रम आज सकाळपासूनचा आपण पाहिला होता. कशा पद्धतीनं हे विमान लँड करण्याच्या 5 मिनिटं अगोदर दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं. मोठा स्फोट झाल्याचं आणि मोठ्या आगीच्या ज्वाळा निघाल्याचं आपण CCTV फुटेजमध्ये देखील पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर या विमानातनं प्रवास करणारे जे 5 जण होते, 2 पायलट, एक क्रू मेंबर, अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड, ह्या सर्वांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर ही 2 दृश्य आपण खाली पाहतोय. बसा. तुमच्यामुळे मागे गडबड गोंधळ होतीये. कृपया चौघे खाली बसा. तुम्ही जागा सोडायला नको होती. तुम्ही खाली बसा. विनंती आहे तुम्हाला, खाली बसा. खाली बसा. तुमच्यामुळे मागचे लोक गोंधळ करतायत. त्यांना बसायला जागा करून द्या खाली. त्यांना थोडी जागा करून द्या खाली बसायला. त्या चौघांना खाली बसायला थोडी जागा करून द्या. जे मागच्या बाजूला लोक उभे आहेत त्यांनी थोडं मागे सारखा, म्हणजे बसलेल्यांना जागा होईल. थोडं मागे सारखा सगळे. जे उभे लोक आहेत ते मागे तरी सरकतील का थोडे? आताची जी अपडेट समोर येते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं समजतंय. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते मुंबईत दाखल होणार आहेत. आज
दुपारनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल बारामतीमध्ये आलेले होते. पवार कुटुंबाची त्यांनी भेट घेतली, सांत्वन केलं कुटुंबाचं. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे या दोघींचीही भेट घेत त्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.